राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भोकर शहरातील शांत सभ्य नागरिकांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या शहीद प्रफुल्ल नगर परिसरात राहणाऱ्या पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पठाण कुटुंबातील तरुण जावेद खाजा मिया पठाण याची त्याच्या उच्च शिक्षित प्रेयसीच्या भावाने पुणे येथे 22 डिसेंबर 2025 रोजी निर्घृण हत्या केली। या घटनेने संपूर्ण प्रफुल्ल नगर हादरून गेले होते। मयत जावेदचे वडील खाजा मिया पठाण हे सायकलवरून आईस्क्रीम, बर्फी विक्री आणि भंगार गोळा करून कुटुंबाची उपजीविका भागवत होते। त्यांना 3 मुले आणि 3 मुली असे 6 अपत्य। जावेद हे त्यातील सर्वात लहान। पक्षाघाताने अपंग झालेले वडील आणि आईसोबत जावेद प्रफुल्ल नगरात राहत होता। कष्ट, जबाबदारी आणि साधेपणात वाढलेला हा तरुण कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर होता। सुमारे 30 वर्षांपूर्वी पठाण कुटुंबाचे प्रफुल्ल नगरातील बुरके कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले। धर्म आणि चालीरीती वेगळ्या असल्या तरी परस्पर विश्वास, सहकार्य आणि सुख दुःखातील सहभागामुळे ही नाती इतकी घट्ट झाली होती की जणू 2 नव्हे तर एकच कुटुंब। सण, उत्सव, कौटुंबिक कार्यक्रम, एकमेकांकडे राहणे, जेवणे हे सर्व नेहमीचेच होते। याच जिव्हाळ्यातून नकळत जावेद आणि बुरके कुटुंबातील तरुणीमध्ये प्रेम फुलले। महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या त्या तरुणीला जावेद कधी मधी मोटरसायकलवर कॉलेज पर्यंत सोडत असे। हळूहळू दोघांचे नाते अधिक घट्ट झाले, मात्र हे प्रेमच अखेर त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले। 21 डिसेंबर रोजी नगर परिषद निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर जावेद कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडला। त्याने प्रेयसीसह थेट पुणे गाठले। तेथे बहिणीची ओळख असल्याने परिसर परिचित होता। दोघांनी भाड्याने खोली घेतली आणि जावेद वॉशिंग सेंटर मध्ये कामाला लागला। दरम्यान दोघे पुण्यात गेल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांना राग प्रचंड अनावर झाला। त्यांनी त्याच्या कुटुंबियाकडे चौकशी केली, मात्र हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही। आणि मग त्या तरुणीचा भाऊ संदीप आणि त्याचा मित्र ओंकार पुण्यात पोहोचले। परिसराची माहिती असल्याने त्यांनी थेट जावेदच्या कामाचे ठिकाण गाठले। काम आटोपून घरी परतण्याच्या तयारीत असलेल्या बेसावध जावेदला संपवण्यासाठी दडून बसलेल्या दोघांनी थोडे बाजूला घेतलं। संदीपने लोखंडी हत्याराने जावेदच्या डोक्यात सपासप वार केले। दरम्यान ही गडबड गोंधळ सुरू असताना त्याच ठिकाणी कामावर असलेल्या रौफ शेख या जावेदच्या भाऊजीने रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला जावेद आणि एकाच्या हातामध्ये रक्ताने माखलेले हत्यार हे थरारक दृश्य पाहिले। जावेदच्या मारेकऱ्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते। दरम्यान आपलं काम झाल्यावर निघताना अचानक संदीपच्या तोंडावर बांधलेला रुमाल गळून पडल्याने रौफ यास आरोपीची ओळख पटली। त्यामुळे त्याने हे काय करतोस रे संदीप असं विचारलं असता यात तुम्ही पडू नका अशी धमकी देत आरोपी फरार झाले। जखमी जावेदचा जीव वाचवण्यासाठी प्रथम तातडीने नजीकच्या दवाखान्यात, त्यानंतर ससून रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र प्रचंड रक्तस्रावामुळे तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। 23 डिसेंबर रोजी शवविच्छेदनानंतर 24 डिसेंबरला भोकर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आईचा हंबरडा आणि न्यायाची मागणी। संध्याकाळसाठी प्रतिनिधी RK कदम, भोकर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।